पुलिसाचा, लोकशाहीचा खून करणाऱ्या पुलिसाचा। दिल्ली लाठीचार्ज के विरोध में उदगीर में जोरदार प्रदर्शन कार्यकर्ता नारेबाजी करते हुए बहुजन विकास अभियान के कार्यकर्ताओं ने उप जिलाधिकारी कार्यालय के सामने किया। प्रदर्शनकारियों ने कहा, शांतिपूर्ण आंदोलन पर लाठीचार्ज लोकतंत्र पर कलंक है। दोषी पुलिस अधिकारियों पर कड़ी कार्रवाई हो। उप जिलाधिकारी को निवेदन सौंपते हुए इस घटना की उच्च स्तरीय जांच की मांग को लेकर उप जिलाधिकारी को ज्ञापन सौंपा गया। उदगीर दिल्ली लाठीचार्ज बहुजन विकास अभियान। दिल्ली में हुए लाठीचार्ज के विरोध में आज उदगीर में बहुजन विकास अभियान ने जोरदार आंदोलन किया। उदगीर के उप जिलाधिकारी कार्यालय के सामने इकट्ठा हुए कार्यकर्ताओं ने जमकर नारेबाजी की। उनका आरोप था कि शांतिपूर्ण तरीके से आंदोलन कर रहे लोगों पर लाठीचार्ज करना लोकतंत्र को शर्मसार करने वाली घटना है। हम मांग करते हैं कि इस घटना की उच्च स्तरीय जांच हो और दोषी पुलिस अधिकारियों के खिलाफ कठोर कार्रवाई की जाए। प्रदर्शन के बाद बहुजन विकास अभियान के पदाधिकारियों ने उप जिलाधिकारी को ज्ञापन सौंपा। आंदोलन में बड़ी संख्या में कार्यकर्ता शामिल हुए। दिल्ली में हुए लाठीचार्ज के विरोध में आज उदगीर में बहुजन विकास अभियान ने जोरदार आंदोलन किया। उप जिलाधिकारी कार्यालय के सामने कार्यकर्ताओं ने नारेबाजी करते हुए इस दमन की निंदा की। शांतिपूर्ण आंदोलन पर लाठीचार्ज करना लोकतंत्र पर कलंक है। इस घटना की उच्च स्तरीय जांच कर दोषी पुलिस अधिकारियों पर कड़ी कार्रवाई की मांग की गई। इस संबंध में उप जिलाधिकारी को ज्ञापन भी सौंपा गया। आंदोलन में बहुजन विकास अभियान के पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में शामिल थे। आज या ठिकाणी आमच्या बहुजन विकास अभियानच्या वतीने आमचे महाराष्ट्राचे सल्लागार ॲडव्होकेट एम चव्हाण, मानसिंग पवार, महिला आघाडीच्या ज्योती कुरकेकर, एमआयएमचे अध्यक्ष मुक्रम जागीरदार आणि सर्व जात धर्माच्या वतीने आज ठिकाणी आम्ही अक्षय सावंत असतील, आमचे शेवाळे असतील, पाटील असतील, सर्वांच्या वतीने आज दिल्ली येथील घटनेचा आम्ही या ठिकाणी आज सनदशीर मार्गाने आंदोलन करून निषेध करत आहोत। कारण दिल्ली येथील घटना अत्यंत शर्मनाक घटना झाली आहे। नीट पेपर फुटला म्हणून विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला। न्याय मागण्यासाठी मोर्चा करत असताना त्या विद्यार्थ्यावर अमानुषपणे अत्याचार करण्यात आलेला आहे। त्या विद्यार्थ्याचे कपडे फाडले, महिलांचे कपडे फाडले, 14 ते 12 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून या घटनेला हुकुमशाही दाखवून दिली आहे देशामध्ये। म्हणजे या हुकुमशाहीचा आम्ही या प्रकारे जाहीर निषेध करत आहोत। आमची मागणी आहे, विद्यार्थ्याचं म्हणणं काय, विद्यार्थी कोणत्या जातीचे नाहीत, विद्यार्थी कोणत्या पंथाचे नाहीत, नीट परीक्षा पेपर देऊन फुटत आहे आणि त्याला जबाबदार नैतिक जबाबदारी स्वीकारून देशाच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी विद्यार्थ्याची आहे आणि मागणी रास्त आहे। मात्र आज देशामध्ये हुकुमशाही आले, हिटलरचं राज्य आलं देशामध्ये। त्या देशामध्ये पंडित नेहरूसारखा पंतप्रधान होता, ते कधी हुकुमशाही केली नाही। मात्र आज त्या देशामध्ये नरेंद्र मोदीच्या नावावर हुकुमशाही आले आणि ते हुकुमशाही आणून पडण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने आज रस्त्यावर येण्याची गरज आहे। म्हणून आम्ही आज उदगीर हे सामाजिक चळवळीचे केंद्र आहे, पण बहुजन विकास अभियानच्या वतीने त्या क्रूर कृत्याचा आम्ही आज उदगीरमध्ये सर्वांच्या वतीने निषेध करत आहोत आणि दोषीवर कारवाई झाली पाहिजे। पोलिसाधिक लेकर आहेत, त्या शिक्षण मंत्र्यांचे लेकरं बाहेर आहेत, अमेरिका आहेत, त्यांना इथे लेकरं मेले काय राहिले काय गरज नाही त्या शिक्षण मंत्र्याला। शिक्षण मंत्र्यांनी सर्व काय केलंय, देशाचा पंतप्रधान गप्प आहेत, बोलायला तयार नाही, लाखो रुपये घालून शिक्षक पेपर फुटत आहेत। त्या सर्व घटनेचा आम्ही उदगीरमध्ये निषेध करून तात्काळ आदरणीय पंतप्रधान महोदयांनी सर्व जनतेच्या भावना ओळखून घेऊन शिक्षण मंत्र्यांचा नाव त्वरित घ्यावा आणि देशामध्ये लोकशाही कशी टिकून राहील त्यासाठी प्रयत्न करावेत। आपण हमपणे सोडून द्यावा, काहीतरी पेपरबद्दल बोला, काहीतरी विद्यार्थ्याची मन की बात बोला। मन की बातवर काय करणार तुम्ही, विद्यार्थ्याच्या भविष्याबद्दल बोला ही विनंती आम्ही सर्वांच्या वतीने करत आहोत। जय